मंडळी, आज आपण बनवणार आहोत सोया सॉस। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सोयाबीन वडी। ही सोयाबीन वडी मी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे आणि त्याला लागणार आहे हळद, तिखट, मीठ आणि जिरं आणि तळण्यासाठी थोडंसं तेल। आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि ही सोयाबीन वडी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे पहा कशी झालेली आहे, नरम झालेली आहे। सोयाबीन वडी ही नेहमीच गरम पाण्यामध्ये मीठ टाकून धुवायची आहे आणि तिचा फेस निघेपर्यंत छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तिचा वास नंतर निघून जाते। मग तेल आपले गरम झाले, त्यामध्ये सर्व मसाला टाकून देत आहे। हळद, तिखट, मीठ, जिरे, यामध्ये ही सोयाबीन वडी टाकून द्यायची आहे। पाच मिनिटं तरी याला असं चांगलं होऊ द्यायचं आहे। तयार झाली आपली सोया फ्राय। छान लागते खायला। तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा।